सध्या आम्ही पाथरी शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पाथरी येथे यांच्या वतीने नशामुक्तीचा कार्यक्रम राबविण्यात येत आहेत। 6 ऑगस्ट 2026 पासून 20 ऑगस्ट 2026 पर्यंत हा नशामुक्तीचा कार्यक्रम राबविला जात आहे। नेमका उद्देश काय आहे आणि या नशामुक्ती अभियान राबविण्यात कुठं आलेला आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या पाथरी शहरातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आपल्या वतीने एक नशामुक्तीचा कार्यक्रम आपण राबवत आहोत। या हा कार्यक्रम राबविण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? पहा, जसं आपला भारत देश जो आहे अगोदर स्वर्णिम भारत होता, ज्यामध्ये फक्त सत्यता होती, स्वस्थ भारत होता आणि या भारताला परत आपल्याला स्वस्थ बनवायचे। तर आपल्या विद्यालयाने एक संकल्प केला। 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान एक महाअभियान राबवण्यात आलेले, नशामुक्त भारत अभियान। ज्या अभियानामध्ये 10 करोड सर्वांकडून 10 करोड लोक जे आहेत, तर या सर्वांकडून एक प्रतिज्ञा करून घेणार नशामुक्तीची। तर जेव्हा आपण प्रतिज्ञा करतो तर एक ऊर्जा तयार होती आणि ती ऊर्जा जी आहे आपल्याला 10 करोड लोकांकडून पूर्ण ऊर्जा तयार करून जे या ठिकाणी भारतामध्ये जे व्यसनाधीनता वाढलेली आहे तर त्यांच्यापर्यंत ती ऊर्जा पोहोचणार आणि त्यांचं व्यसन दूर होण्यासाठीही मदत होणार। म्हणून आपण या विद्यालयाने एक हे महाअभियान जे आहे राबवण्यात आलेलं आहे। 6 ऑगस्ट पासून आपली अभियानाची सुरुवात झालेली आहे। 15 ऑगस्ट आहे म्हणजे कमी 10-12 दिवस झाले। आतापर्यंत आपण कुठे हे अभियान संदेश दिलेले आहे किंवा त्याच्यातून असं शपथ घेतलेली आहे, कुठे कार्यक्रम राबवलेले? पाथरी शहरामध्ये वेगवेगळे कॉलेज, जसं बसवेश्वर कॉलेज आहे, नितीन कॉलेज आहे, संस्कार कॉलेज आहे, वेगवेगळे स्कूल जसं पोलीस स्टेशन आहे, त्यानंतर SDM ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, पंचायत समिती आहे, अशा वेगवेगळ्या कार्यालयामध्ये पण हा कार्यक्रम घेतला। त्याचबरोबर पाथरी शहरामध्ये तालुक्यामध्ये जेवढे गावं आहेत, जसं कासापुरी आहे, खेरडा आहे, हादगाव आहे, रामपुरी आहे, या ठिकाणी जे स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये पण जाऊन आम्ही हा कार्यक्रम घेतला। कसं प्रतिसाद भेटत आहे? तर ज्यावेळेला आम्ही हा कार्यक्रम घेतो तर कार्यक्रम घेतल्यानंतर सर्वांना खूप छान वाटतं आणि कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांकडून आम्ही 2 मिनिट मेडिटेशन पण करून घेतो, ज्यामध्ये मन आणि तन दोन्हीही स्वस्थ राहण्याचा संदेश त्यांना मिळतो। आपल्याकडून राबवण्यात येणाऱ्या नशामुक्ती अभियानाअंतर्गत आपल्याला वाटते की नशामुक्त होईलच? कारण बघा, आपण जेव्हा एक संकल्प 10 कोटी लोक करणार तर त्या संकल्पाची एवढी मोठी एनर्जी तयार होते। ती एवढी मोठी एनर्जी जी आहे तर त्या एनर्जी काम करणार। काय संदेश देताल आपण की आमच्या YouTube चॅनलच्या मार्फत जे लोक पाहणारे असतील नागरिकांना काय संदेश देताल? संदेश म्हणजे सर्वांना एक संदेश मिळणार की नशा म्हणजे फक्त बिडी, सिगारेट, तंबाखू हा नाही, तर जसं आज मोबाईलचा नशा प्रत्येकाला आहे, मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे, अनेक गोष्टीचं व्यसन लागलेलं आहे। तर हे व्यसन दूर करण्यासाठी हा एक सर्वांचा संकल्प या विद्यालयानं केला आहे आणि या ठिकाणी आपण सर्व नागरिकांनी या महाअभियानामध्ये सामील होऊन आपणही आपल्यामध्ये जर काही व्यसन असेल तर त्याला दूर करण्याचा संकल्प करूया। आज 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आहे, तर आपण सर्वांनी एक संकल्प करूया, नशामुक्त भारत अभियान। ओम शांती।